नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 247 ते ओवी 252च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, अर्चिरादी एक मार्ग जो थेट ब्रह्मस्वरूपाला नेऊन मिळवतो, तर दुसरा धूम्र मार्ग ज्या मार्गाने पुरुष संसारात येतो. परंतु यातला कुठला मार्ग देहांतीच्या वेळी आपल्याला प्राप्त होईल हे काही सांगता येत नाही. दैवाने जो मार्ग मिळेल तो मिळेल. अशा प्रकारे या ठिकाणी काही प्रमाणात अनिश्चितता आहे. ही अनिश्चितता जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकते की मी जन्मभर साधनेचे सायास केले, पण देहांत समयी जर योग्य संधी मला साधता आली नाही तर जन्मभर केलेली साधना वाया जाईल. आता भगवंत म्हणतात, ते वेळी म्हणितले हे नव्हे, वाया अवचटे काय पावे, देह जाऊनी वस्तू होवावे मार्गेच की. भगवंत म्हणतात, देहांताच्या वेळी काय प्राप्त होणार याची अनिश्चितता आहे. ही अनिश्चितता व्यर्थ आहे. आपल्याला देह सोडून असा मार्ग की ज्या मार्गाने ब्रह्मस्वरूपच व्हायचे ना, जणू काही भगवंत आता तो मार्गच सांगतायत. अर्चिरादी मार्ग तर सांगितलाच, परंतु अनिश्चिततेच्या पलीकडे एक मार्ग आहे ज्याने ह्या अनिश्चिततेवर मात करता येईल. आता त्याबद्दल भगवंत सांगतात. ते म्हणतात, तरी आता देह असो अथवा जावो, तरी आता देह असो अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. का जे दोरी सर्पत्व वावो दोराची कडुनी. दोरी आणि त्यावर भासणारा सर्प हा संदर्भ बहुत करून आपल्या परिचयाचाच आहे. त्या दोराचाच असा काही गुणधर्म आहे, जणू काही त्याची व्यक्तिरेखाच अशी आहे की त्या दोरावर साप हा भासतोच, परंतु ती दोरी आहे हे जर का एकदा कळून आलं की त्यावर सापाचं भासणं हा केवळ भास आहे हे तर पक्क होतं. त्याचप्रमाणे देह असो अथवा देह जावो, परंतु आपण केवळ आणि केवळ आत्मवस्तूच आहोत हे ज्ञान झाल्यानंतर देहाचं असणे पण काय आणि देहाचं नसणे पण काय हे भगवंत सांगतायत. मज तरंगपण असे का नसे, ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे, ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची की. अर्थात पाण्याला मी आता तरंगाकार झालो, तरंगरूपी आकार मी धारण केला आणि तोच तरंग नाहीसा झाला, असा काही अनुभव पाण्याला येतो का? तरंग प्रगट हो किंवा तरंग नाहीसे हो, पाणी जसच्या तसं पाणीच आहे. तरंगाकारे न जन्मेची, ना तरंग लोपे न निमेची, तेवी देही जे देहेंची वस्तू जाहले. भगवंत तेच
तो आत्मबोधच आपल्याला ह्या उपमेद्वारे सांगतायत. भगवंत म्हणतात, तरंगाकार झालं म्हणून पाणी काही वेगळेपणाने जन्माला आलं का? तरंग प्रगट होण्याच्या अगोदर पाणी हे पाणीच होतं. आणि तरंगाचा लोप झाला, तरंग नाहीसं झालं म्हणून पाण्याचं पाणी पण नाहीसं झालं का? त्याचप्रमाणे देह प्रगट झाला, देह नाहीसा झाला. आत्मवस्तू देहाच्या अगोदरही आहे तशीच आहे, देह नसल्यानंतर सुद्धा ती तशीच आहे. देहाच्या असणेपणामुळे ती प्रगट होते आणि देहाच्या नसणेपणामुळे ती नाहीशी होते असं बिलकुल नाही. हा जो आत्मबोध आहे, तेवी देही जे देहेंची वस्तू झाले, हा आत्मबोध जे देहामध्ये असतानाच ज्यांना हा आत्मबोध झाला, ते देहात असतानाच आत्मस्वरूप झाले. देहामध्ये असतानाच आत्मस्वरूप झाल्यामुळे आता शरीराचे तयाचिया ठाई आडनावही उरले नाही. तरी कोणे काळे काई निमेते पाहे पाम. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आता एक विचार कर. आता ज्यांच्या ठिकाणी देहाचं आडनावही उरलं नाही, इथे ज्ञानोबारायांनी आडनाव शब्द वापरलाय. आपण कुठल्या कुळात जन्माला आलो हे सांगताना आपण आडनाव सांगतो. आज आपण सर्वजण जन्माला येतो, याचाच अर्थ आपण देह धारण करतो. म्हणूनच या देहाला, शरीराला आडनावही उरले नाही म्हटलंय. म्हणजे शरीररूपी कुळामध्ये आपण जन्माला आलोत, हा संबंधही आता जो वागवत नाही, कारण आपण आत्मस्वरूप आहोत हा बोध त्याला झाला. मग अशा वेळी हे धारण केलेलं शरीर केव्हा नाहीसं होतं याचा विचार तरी कोण करतो? तरी कोणे काळे काई निमेते पाहे पाप. मग मार्गाते कासया शोधावे, कोणे कोठुनी के जावे, जरी देश कालादी आघवे, आपणची असिजे. असा आत्मबोध देहामध्ये असतानाच ज्यांनी प्राप्त करून घेतला आणि आता देहाचं आडनाव तेही लक्षात ठेवण्याची ज्यांना आता गरज राहिली नाही, त्यांना मार्ग शोधण्याची काय गरज? अर्चिरादी मार्ग, धूम्र मार्ग, तो मार्ग निवडून मग मार्गक्रमण करत ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हावं ही गरजच त्यांच्या ठिकाणी उरली नाही. कारण देश काल ही मर्यादाच त्यांना राहिली नाही. तर कुठलाही देश असो, कुठलाही काळ असो, कुठलीही वेळ असो, आपण आत्मस्वरूपच आहोत हा बोध त्यांना झालेला असल्यामुळे आता देश काळ वेळ ह्याचं काही बंधनच राहिलं नाही. माऊली हो, नाम साधना, सगुण भक्ती हाच तो मार्ग आहे. नामस्मरण आणि सगुण भक्तीच्या साह्याने वाटचाल करताना देश काळ वेळ हे काही बघावंच लागत नाही. जेव्हा जेव्हा नामाचं स्मरण, तेव्हा तेव्हा आपण ब्रह्मस्वरूपालाच गवसणी घालत असतो. म्हणून अखंड आपल्याला नामाचं स्मरण राहो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करूयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.